लाडक्या बहिणींसंदर्भातली एक केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे संकेत दिलेले आहेत। नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, इथं या ठिकाणी बघा केवायसी पुन्हा सुरू होणार आहे। ज्यांनी अगोदर केवायसी केली होती त्यांना पुन्हा करावी लागणार आहे आणि ज्यांनी केवायसी केलीच नव्हती त्यांना सुद्धा पुन्हा केवायसी करावी लागणार आहे। ज्यांच्या केवायसी मध्ये त्रुटी होत्या ज्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले अशा सर्व महिलांना आता या ठिकाणी पुन्हा केवायसी करावी लागणार आहे। आता का करावे लागणार आहे, कशामुळे करावे लागणार आहे, तर या सविस्तर माहितीसाठी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय नवीन अपडेट आहे, कशामुळे केवायसी सुरू होणार आहे, कशी करायची आहे, कधी करायची आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। तर बघा काय अपडेट आहे। एकत्र तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे। कोणाला मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे, ज्यांचे हप्ते बाकी आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, ज्या महिलांना अगोदर केवायसी केलेली आहे, ज्या महिला पात्र आहेत तरी देखील त्यांचे पैसे आले नाहीत, आता त्यांचा हप्ता बाकी आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत सर्व महिलांना हप्ते आले, काही बाकी राहिल्या असतील आणि आता सध्या फक्त एकच हप्ता बाकी आहे मे महिन्याचा, परंतु ज्यांचे मागचे आले नाही तर या सगळ्यांची मिळून तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे। आता ही गोष्ट तुम्हाला समजली कोणाला मिळणार आहे। ज्या पात्र असून देखील पैसे आलेले नाहीत अशा महिलांना 6000 रुपये मिळणार। आता त्यानंतर पुढचं बघा, तर ज्यांची केवायसी प्रलंबित आहे, ज्यांची केवायसी बाकी आहे अशा महिलांचे जे हप्ते थांबलेले आहेत आणि ज्यांच्या केवायसी मध्ये त्रुटी आहेत, जे देखील पैसे बंद झालेले आहेत, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ही दिलासादायक बातमी काय आहे, ई केवायसी विंडो पुन्हा उघडणार। आता 2025 ला जो शासन निर्णय आला होता लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी, तर या GR मध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला दरवर्षी केवायसी करायची। प्रत्येक वर्षी जून आणि जुलैमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसी करणं बंधनकारक आहे। म्हणजे तुम्हाला दरवर्षी आता केवायसी करायची। या वर्षी पुन्हा या जून महिन्यामध्ये आणि किंवा जुलै महिन्यामध्ये केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल। आता ही केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यांनी अगोदर केवायसी केली असेल त्यांना पुन्हा करायची आहे। त्यामुळे तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांनी अगोदर केवायसी केली असेल त्यांना पुन्हा दरवर्षी केवायसी करत राहायची आहे। त्यामुळे काही लोक हुकून जातील, काही म्हणतील अगोदर केली होती, आता करायची गरज नाही, पुन्हा पैसे बंद होतील। आता ज्यांची केवायसी चुकली होती, त्रुटी होती, त्या केवायसी मध्ये काहीतरी पर्याय तुमच्याकडून चुकीचे निवडले गेले, त्यांच्यासाठी पुन्हा संधी आहे। पुन्हा केवायसी करा आणि ज्यांनी केवायसी केलीच नव्हती त्यांच्यासाठी देखील पुन्हा केवायसीचे पोर्टल सुरू होणार आहे। कधी सुरू होणार आहे ते मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस होईल, पण मग त्यावेळेस ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले त्यांना याची माहिती मिळत राहील। त्यामुळे सबस्क्राईब करण्याचे फायदे समजून घ्या। तर बघा, पैशाचं वाटप कधी होणार, शासनाचा निर्देश काय आहे, दर महिन्याच्या 10 तारखेला हप्ता वितरित केला जाणार। पुढची गोष्ट, मे महिन्याचे थकीत हप्ते देखील मिळणार आहे। मे महिन्याचा हप्ता बाकी आहे, आता मे महिन्याचा हप्ता तुमचा या जून महिन्यामध्ये 9-10 तारखेपर्यंत येऊन जाईल आणि तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची आहे तर तुम्हाला मी सांगते। अधिकृत पोर्टलवर जा। कोणतं अधिकृत पोर्टल, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in, तिथे गेले का तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करा आणि तिथे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत ते दिसून जाते। पण कोणाला दिसते, ज्यांनी वेबसाईटला अर्ज भरला होता त्यांनाही पाहता येतं। लक्षात ठेवा की पुन्हा जून आणि जुलै महिन्यामध्ये केवायसी सुरू होऊ शकते। सुरू झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।